लखनौमधील काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात अतिशय भयंकर घटना घडली आहे। प्रेम प्रकरण चालू असताना लग्न करावं म्हणून प्रियसीने प्रियकराच्या मागे तगादा लावला होता। मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रियसीच्या सोबत असं काही केलं की ते पाहून तुमचाही थरकाप उडेल। नक्की पुढे काय घडलं बघा। त्या मिळालेल्या माहितीनुसार लखनौमधील काकोरी पोलीस ठाणे क्षेत्रातल्या बहरू गावात राहणाऱ्या ब्रजेश आणि सरिता या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। काही दिवसांनी सरितानं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा ब्रजेशनं नकार दिला। तेव्हा सरितानं त्याच्यावर दबाव टाकला आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली। त्यामुळे संतापलेल्या ब्रजेशनं तिची हत्या करण्याचा कट रचला। ब्रजेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं तरीही सरिता लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती। त्याचाच राग आल्यामुळे ब्रजेशनं सरिताचा काटा काढायचा ठरवलं। सरिताला मार्गातून बाजूला करण्यासाठी ब्रजेशनं तिला भेटण्यासाठी बोलावलं। भेटल्यावर त्यानं तिला कारमधून 20 ते 25 किलोमीटर फिरवलं। सकाळी त्यानं तिला लग्न न करण्याबाबत पुन्हा सांगितलं। यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं। तेव्हा ब्रजेशनं सरिताला मारायला सुरुवात केली। मग त्यानं सरिताच्या ओढणीनं तिचा गळा आवळला। नंतर तिला 100 मीटर ओढत नेलं आणि झाडावर लटकवलं। सरितानं आत्महत्या केली असेल असा भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता। पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं तेव्हा रिपोर्टमध्ये सरिताच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या। आरोपीनं हत्येच्या कटाची अंमलबजावणी करण्याआधी मित्रांसोबत दारू प्यायली होती। त्याचबरोबर सरिताला फोन करून भेटण्यास बोलावलं होतं। आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना त्याचा पत्ता कळला व लगेचच त्याला अटक करण्यात आली।